आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी झणझणीत कांद्याची रस्सा भाजी बनवतोय। तर कांद्याची सुकी भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण ही रस्सा भाजी कधी खाल्ली आहे का तुम्ही? तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। कांद्याची भाजी करण्यासाठी अजिबातच खूप जास्त वस्तूंची गरज लागत नाही। तर अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम मस्त आणि एकदम झणझणीत चमचमीत लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर जवळपास इथे मी 200 ग्रॅम छोटे छोटे कांदे घेतलेले आहे आणि ही भाजी करण्यासाठी अगदी छोटे छोटे कांदे घ्यायचे आहे। आता मी जेवढे छोटे कांदे घेतलेले आहे ना, तुम्ही याच्यापेक्षा पण जर तुम्हाला छोटे कांदे मिळत असतील तर नक्की घ्या, कारण जितके कांदे छोटे असतील ना तितकी अगदी कांद्याची भाजी एकदम चविष्ट लागते। तर पहा, आता यावरचे सगळे आपल्याला हे सालं जे आहे ते काढून घ्यायचे आहे। त्याचा जो मधला भाग आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आपण जसं भरलेले वांगे करतो तेव्हा कसं त्याच्या 2 कट मारून आपण ते वांगे तसेच ठेवतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला इथे कांद्याचे देखील आपल्याला तसेच कट करायचे आहे। अगदी 2च कट मारून घ्यायचा आहे, कारण आपल्याला मसाला भरायचा आहे आणि मसाला भरायला अगदी सोपं जातं। तर ह्या भाजीसाठी आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्याआधी आपल्याला हे सगळे कांदे स्वच्छ करून असे 2 कट मारून घ्यायचे आहे। तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता। ते इथे मी सगळ्या कांद्यांचे सालं काढून घेतलेले आहे, मधलं देठ आहे ते पण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये सगळ्या कांद्यांना मी असे 2 कट मारून घेतलेले आहे। तर आता आपल्याला इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मी गॅसवर पॅन चढवला आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मी इथे सुकं खोबरं ते देखील घालून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे छान अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे। बघा, अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याला तांबूस रंग आला ना म्हणजे समजायचं की आपले हे शेंगदाणे पण लगेच भाजले जातात, त्याला लगेच असा तडा बसतो। तर बघा, असा एकदम छान झालेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे तीळ घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे मी खसखस घालून घेतलेली आहे। तीळ आणि खसखस आणि घट्टपणा तर येतोच, पण फ्लेवर पण खूप छान लागतो आणि भाजीची चव खूपच वाढते। तर मग आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खमंग। आता हे सगळं आपल्याला हे असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान अगदी मस्त खमंग वास सुटलेला आहे। तर आता हे झालंय भाजून, तर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे आणि आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे। पाहू शकता तुम्ही, असं प्लेटमध्ये पसरवून ठेवायचं आहे। बघा, आता हे थंड झालेलं आहे, तर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे सगळं मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडं हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग घालून घेतलेलं आहे। धणेपूड देखील मी 2 चमचे घालून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे। तिखटपणानुसार आपल्याला तिखट देखील घालून घ्यायचं आहे आणि तुमचा साठवणीचा जो पण मसाला आहे तो घालून घेतला तरी चालणार आहे। तर मी आत्ताच हा सोलापुरी काळा मसाल्याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, तोच मसाला मी वापरते आहे, पाहू शकता तुम्ही। आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मी आता हे मिक्सरला फिरवून घेत आहे। पहा, आता हे मिक्सरला फिरून झालेलं आहे। बघा, इथे आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम छान, अगदी खूप असा बारीक पण नाही, खूप जाड पण नाहीये। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मसाला असा थोडासा जाडसर ठेवला ना की भाजीचा रस्सा पण एकदम छान होतो आणि एकदम खायला पण छान लागतो। बघा, आता यामध्ये मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट आहे ती करून ठेवलेली आहे ती टाकलेली आहे। यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या होत्या आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी जिरेपूड न घालता जिरेच घातलेले होते वाटणामध्ये, तुमच्याकडे जिरेपूड असेल तर ती देखील तुम्ही टाकली तरी चालेल। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर आज माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी इथे कसुरी मेथीचा वापर करत आहे, खूप छान लागते, तुम्ही पण टाकू शकता। बघा, आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मसाल्याला ओलसरपणा येण्यासाठी तर आपण यामध्ये तेल घालूनच घेतलेलं आहे, पण तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की घाला।
आणि आता आपल्याला हा जो मसाला आहे ना, हा आपण जे कांदे कट करून ठेवलेले होते त्यामध्ये अगदी दाबून दाबून हा मसाला भरायचा आहे. बघा असा मस्त मसाला तयार झालाय, एकदम छान दिसतोय. अगदी तुम्ही तेल घालून भाकरी सोबत जरी खाल्ला ना हा मसाला असाच तरी खूप छान लागतो. तर आता ह्या कांद्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. ह्या कांद्याला थोडंसं असं फाकवून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये मसाला घालायचा आहे. आता हे सगळे कांदे जे आहे हे मसाला भरून तयार आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे व त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेल घालून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे भरलेले कांदे आहे हे टाकायचे आहे. बघा कांद्यामध्ये मात्र मसाला भरताना थोडंसं अलगद हातानेच भरायचं आहे, नाहीतर मग त्याच्या पाकळ्या पाकळ्या होतील. तर बघा आता मी हे तेलामध्ये टाकलेले आहे. 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे आणि अलगद हाताने आपल्याला हे कांदे जे आहे हे तेलामधले हे वर खाली असे करून घ्यायचे आहे. पहा इथे कांदे अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच आपले हे जे कांदे आहे ते छान परतून झालेले आहे. खूप सुंदर दिसताय, मस्त दिसताय. पाहू शकता तुम्ही अगदी कांद्यांचा कलर देखील बदललेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे वर खाली करून घ्यायचं आहे. आणि आता जो मसाला आपण बाजूला ठेवला होता तो यामध्ये सगळ्याच्या सगळा मसाला घालायचा आहे. कांद्याची झणझणीत अशी रस्सा भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा अगदी भातासोबत सुद्धा खायला भारी लागते. आता हे सगळं आपल्याला चमच्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं मसाल्यासोबत हे कांदे असे छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर जे मी वाटण आपण तयार केलेलं होतं, जो मसाला तयार केलेला होता मिक्सरमध्ये, त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला तरी हे होऊ द्यायचं आहे. पाहू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि तेल देखील किती छान मस्त असं वरती आलेलं आहे. भाजी अगदी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.